प्रशासकीय पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या अकोला महसूल विभागाला मोठा हादरा बसला आहे. अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी खाण व क्रशर उद्योजकाकडे बेकायदेशीर रकमेची हप्ता मागणी केल्याचा खळबळजनक आरोप झाला आहे. या भ्रष्टाचाराचा कच्चा चिट्टा आता थेट ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात MIDC पोलिसांच्या टेबलावर पोहोचला असून अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारीनुसार खनिकर्म विभागाचा पदभार असलेल्या प्रमोद गायकवाड यांनी 19 मार्च रोजी उद्योजकांना चक्क त्यांच्या शासकीय निवासस्थानी बोलावले होते. तुमच्या संघाच्या प्रत्येक सदस्यांकडून मला किती रक्कम वसूल करून देता, असा निर्लज्ज सवाल गायकवाड यांनी केल्याचा आरोप उद्योजक बिजवे यांनी केला आहे. सरकारी बंगल्यावर बसून अशा प्रकारे वसुलीची भाषा करणाऱ्या अधिकाऱ्यामुळे महसूल विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे. उद्योजकांनी केवळ आरोप केला नाही तर संभाषणाची संपूर्ण रेकॉर्डिंग पोलिसांना सोपवली आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये गायकवाड यांचा आवाज आणि त्यांनी केलेली मागणी स्पष्ट असल्याचे बोलले जात आहे. तक्रार देताना उद्योजक संघाचे सुरेश चांडक, राजेश ठाकरे, मनोज राजगुरू, रिजवान अहमद, लखन गावंडे यासह ॲडव्होकेट सुमित बजाज व ॲडव्होकेट देवाशिष काकड यांनी या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचा हातोडा चालणार का? आता त्याच्याच नावाखाली चालणाऱ्या या वसुली प्रकरणाने त्यांच्या प्रतिमेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. ज्वालादीप न्यूज करिता मनीष राऊत, अकोला.